तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ यासाठी आहे की आपल्याला यावर्षी देवीच्या यात्रेला जायला जमलं नव्हतं गावाला, त्याच्यामुळे फॅमिलीसोबत आपण गावच्या देवीच्या दर्शनासाठी नंतर आम्ही असं मस्तपैकी खाली वगैरे आलो. हा समोर येणारा जो रोड आहे ना, तो राजवाड्याकडे जातो आणि शाहपुरीतून येतो तो रोड. तर हे ओमसाई कन्स्ट्रक्शन्स आहे खाली बिल्डिंगच्या. आणि पुढे बघू शकता तुम्ही की बिस्लेरीचे जार नाही भेटले, पप्पांनी बिस्लेरीचा बॉक्स घेतला आहे आणि पप्पांच्या पत्र्यावळ्या दुरून वगैरे सगळं आहे. हा बघू शकता बिस्लेरीचा बॉक्स. तर आम्ही असं झाडाखाली आहे ना गाडीची वाट बघत उभं होतो. मागे ते आधार दुरुस्ती केंद्र, आधार कार्ड दुरुस्ती केंद्र सुरू होतं आणि पप्पा आमचे माझ्या भाच्याला घेऊन डान्स करत होते. तर असं आता तुम्ही बघू शकताय की गाडीची पूजा वगैरे चाललेली आहे. ते माहीत नाही गाडीची पूजा का करतात, पण कुठे बाहेर जाण्याच्या आधी गाडीच्या चाकाखाली लिंबू, दोन्ही चाकाखाली लिंबू, गाडीला हार आणि नारळ वगैरे फोडतात. नारळ फोडलं की असं पाणी आहे ना असं हातानं शिंपडतात थोडं इकडं आणि अर्धा नारळ आता बघाल तुम्ही पप्पांनी फोडलेला आहे आणि अर्धा नारळ ह्या साईडला आणि अर्धा नारळ त्या साईडला फेकलेला आहे. आणि मग असं गाडीच्या पाया वगैरे पडतात. आता बघताल तुम्ही पप्पांनी पाया वगैरे पडलेला आहे आमच्या. नंतर असं मस्तपैकी तास दीड तासाचा प्रवास करून झाल्यानंतर ना आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो, म्हणजे कराड पाचवड फाट्यापर्यंत आलो होतो आम्ही आणि नाश्त्यासाठी थांबलो होतो. तरी आमची बघू शकता मागं गाड्यातनं सगळेजण उतरलेत आणि मी आपला इकडे तिकडे फिरत होतो कुठं काय दिसतंय का नाश्त्याचं वगैरे बघायला कॅमेरा घेऊन. आता बघू शकता मित्रांनो तुम्ही, हा जो रोड आहे ना मलकापूर रत्नागिरी गोवाकडे जाणार आहे, जो की कराडकडून आलेला आहे आणि हा कराड पाचवड फाटा आहे. आम्ही इथं आहे ना आता नाश्त्याला थांबलो होतो, जे की उडपी मॅनेजमेंट असं नाव होतं रेस्टॉरंटचं, प्युअर व्हेज रेस्टॉरंट होतं इथं. आणि भाऊ उत्तप्पा बनवत होता. भाऊ नाही ना आपल्याला चॅनलचं नाव वगैरे विचारलं, मस्त बॅगचं स्माईल वगैरे करत होता. नंतर आपली मिसळ आली. मिसळमध्ये फरसाणा, कांदा, लिंबू, मटकी, दही, पाव, रश्श्याची बादली, ताक वगैरे होतं. आणि मिसळ म्हणजे चवीला भारी होती, जास्त पण तिखट नव्हती, जास्त पण नव्हती. मागं मम्मी नाश्ता करत होती, पलीकडे पप्पा नाश्ता करत होते. की जर कधी तुम्ही मित्रांनी आला ह्या रोडला तर नक्की एकदा या हॉटेलला भेट द्या. असं मस्त जास्त महाग वगैरे काय नाही आहे नाश्ता, मस्त असं भारी नाश्ता आहे मित्रांनो, एक नंबर नाश्ता आहे. तर मित्रांनो पुढे हा आमच्या गावाकडे जाताना आमिनी घाटातला आहे ना व्ह्यू आहे, असला खतरनाक व्ह्यू आहे ना मित्रांनो, काय बोलायलाच नाही. गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये तरवळणारे हे गाव. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता माझ्या मागे आहे ना हे देवीचं मंदिर आहे डोंगरावर आहे जे, आणि त्याच्या पुढे आहे ना हा दिवे लावण्याचं खांब आहे, दीप प्रज्वलित करण्याचं खांब आहे मित्रांनो. आता तुम्ही हा जो रस्ता आहे ना पुढणाऱ्याला, हा मलकापूरकडून रस्ता येतो आणि इकडून येतो, म्हणजे नाही का मलकापूरकडून वगैरे रस्ता, हा असा डोंगरातनं जरा कच्चा रस्ता आहे. हा हे देवीचं मंदिर आहे आमच्या गावच्या, बघू शकता तुम्ही. आणि हा जो आहे ना हा दीप प्रज्वलित करण्याचं खांब आहे. सूर्य असा मस्तपैकी मावळतीला आला होता. फक्त इथं जरा आहे ना स्वच्छता करण्याची गरज आहे, कारण देवाचं स्थान आहे म्हणता आपणच स्वच्छता केली पाहिजे मित्रांनो. हे बाहेर नंदी महाराजांची मूर्ती आहे अशी, बघू शकता तुम्ही. आणि आता हा जी आमची गाडी लागली ना, हा जो पुढे रोड गेला आहे ना, हा बेडसगाव वारणा कापशी आहे ना, इकडे हा रोड गेलेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हा पण कच्चाच रोड आहे बराचसा. पुढं असं मस्तपैकी पार वगैरे कुत्रे वगैरे होते, मस्त असं वातावरण मित्रांनो. बोलायला एकदम खतरनाक वातावरण होतं बघा, बघू शकता तुम्ही आता वातावरण. फक्त एवढंच आहे की ते जरा आसपास आहे ना स्वच्छता करायला पाहिजे मित्रांनो, बाकी काय नाही बघा. त्याच्यानंतर आहे ना आम्ही मस्तपैकी असं जेवण करायला बसलो होतो फॅमिली, घरनं जेवण आणलं होतं. असं रानात आहे ना माळावर जेवण करायला बसलो होतो. हा माझा भाचा बघायचा कसं खेळतोय, मस्तपैकी त्या चटणी, शेंगदाण्याची चटणी, चपाती, टाय कांद्याचं भाजी, भात, मस्तपैकी असं जेवण केलं. आणि परत आम्ही आहे ना आमच्या गावच्या घरी जायला निघालो होतो, कारण वर्षातून एकदाच आम्ही गावाला जातो आणि त्यामुळे कसं आहे गावाला जाणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि गावाला गेलंच पाहिजे, कारण शहराच्या ताणतणावाच्या जिंदगीतनं, थकव्याच्या जिंदगीतनं गावाला गेलं ना असं मनाला शांती भेटते मित्रांनो. त्याच्यामुळे ना गावाला गेलंच पाहिजे. आणि हा बघू शकता रस्ता कसा एकदम भारी आहे, जास्त इथं गर्दी नव्हती गाड्यांची, मोजक्याच गाड्या होत्या रस्त्याला. आणि गर्दी नसल्यामुळे कसं आहे आम्हाला आहे ना प्रवास पटापटा उरकता येत होता मित्रांनो. त्यामुळे आहे ना आमचा प्रवास लवकर उरकणार होता. आता तुम्ही बघू शकता रात्र झालेली आहे, म्हणजे 6:30 पावणे 6 वाजलेले. आणि हे आमचं घर आहे ना माळरानावर आहे, गावाच्या वस्तीपासून थोडं लांब आहे. हा पलीकडे तलाव होता मित्रांनो. आणि हा जो रोड चालला आहे ना हा आमच्या घरापर्यंत चाललेला आहे वरती. माळरानावर कसं जास्त लाईटची सुविधा आहे पण एवढी नाही आहे, पण कसं आमच्या गावाच्या वस्तीपासून लांब घर आहे ना वर. तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.